आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये वेलकम, सहर्ष स्वागत सर. पहिला बॉल आणि वाईड बॉल. यस, आतापर्यंत खूप चांगली कामगिरी आपण या तीनही पंचांच्या माध्यमातून पाहतोय. अगदी फेअर डिसिजन आपण आतापर्यंत पाहिली आहेत. खूप चांगला अनुभव त्यांचा पाहायला मिळतोय. त्यांचं घरचं मैदान आहे आणि स्वतः क्रिकेटर आहेत. पहिला बॉल आपण पाहिला तर वाईड बॉल पाहायला मिळतोय. आमचे प्रेक्षक राजे यांचा आपण करूया वेलकम. जे श्रोते डीबीएन लाईव्ह या स्पर्धेला वॉच करत आहेत त्यांचं देखील करूया वेलकम. खूप चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय डीबीएन मीडिया यांच्या माध्यमातून. नक्कीच या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा. मिथिलेश षटक क्रमांक पहिलं, ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आता आवश्यकता आहे यावेळेला ऑफ ब्रेक बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येणारा, जिथे बॅटची एज आणि बॉल जाईल पहिल्या स्लिपमध्ये, जिथे एक सिंगल मिळेल. दोन सलामीवीर, एका बाजूला हसन आणि दुसऱ्या बाजूला उमेर. उमेरचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग ज्यांनी केली होती तोच उमेर. उमेर खान अगदी मागच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेला होता आणि या सामन्यामध्ये खूप मोठी जिम्मेदार आहे उमेरवरती. कशा प्रकारे फेस करतील मिथिलेश या बॉलरला. पॉवर प्लेचा पहिलं षटक, ज्यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. विकेटच्या पाठीमागे दक्ष यांचा लाऊड अपील पाहायला मिळाला. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. अगदी आपल्या बोटांमधील जादू सध्या दाखवत आहेत मिथिलेश. पुढील बॉल. या वेळेला बॉल होता रडार मध्ये, फटका फसलाय. फैजल एक बेस्ट फिल्डर पैकी एक. एव्हेन्यू गाडीची चावी कोणाला मिळाली असतील तर आपण जमा करा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. एव्हेन्यू या गाडीची चावी कोणाला मिळाली असेल तर आपण जमा करा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 2 धावा फलकावरती आणि 4 बॉलचा खेळ आपण नुकताच पाहिला. पॉवर प्लेचा षटक मध्ये खूप चांगली सध्या डॉक्टर वागसर यांच्याकडे आपण सुपूर्द करा. या आपण जाऊया सामन्याकडे. यावेळेला फसवा बॉल होता, अगदी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली, जिथे दक्ष बरोबर वाईडिश लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आहेत. चांगली फेके पाहायला मिळते आणि या बॉलवर धावा मिळतील 2 धावेनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 4 या आकड्यावरती. तर या सामन्यामध्ये उमेर खान अगदी फारसं काही करू शकला नाहीये, लवकर बाद झाला. त्यानंतर नंबर 3 वरती नझम यांना आपण पाहतोय. इथून स्कोर कार्डला चालू ठेवणं खूप आवश्यक आहे सर. या वेळेला पुन्हा एकदा बॉल मात्र ट्रॅव्हल होईल नो मॅन स्लॅड मध्ये. काऊ कॉर्नर रेझर मध्ये फैजल यांना आपण पाहतोय. अगदी जम्प करून 1 बाउन्स बॉलला फील्ड करतील. त्यानंतर मिथिलेश देखील बॉलला फील्ड कलेक्ट करतील. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर धावा मिळतील 2. चांगली बॉलिंग आहे, जिथे बॅटरचा प्रयत्न पाहायला मिळतोय चौकार षटकारांचा, परंतु थांबवलं गेलं आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळतोय मिथिलेश यांच्या माध्यमातून. आणि आपण स्कोरकार्डचा विचार केला तर सध्या 6 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं आणि डॉक्टर कृष्णा सर आमच्या समेत नक्कीच जॉईन होतील. सर काय म्हणतील, पहिल्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. सर दोघेही संघ खूप मजबूत संघ आहे सर. दोघेही संघाला प्रेशर झेलण्याची शक्ती अपरंपार आहे सर त्यांची शक्ती. मग दोघेही अटीतडीची लढाई आहे. अजून ज्यापर्यंत इनिंग संपत नाही काही सांगता येत नाही सर. त्या दोघेही धडाकेबाज फलंदाज आणि बॉलर सुद्धा तेवढं प्रेशर घेऊन प्रेशरमध्ये बॉलिंग टाकू शकतात सर. नक्कीच. आणि आता आपण जर पाहिलं ना सर तर मागच्या सामन्याचा हिरो, अगदी मागच्या सामन्यामध्ये एकही विकेट न गमावता ज्यांनी सामना जिंकला होता, 43 धावा बनवल्या होत्या, तो संघ आपण पाहतोय.
त्या संघाचे गोलंदाज दक्ष यांच्या विरोधामध्ये हा चांगला शॉट पाहायला मिळतोय. शुभम बॉलला फील्ड करतील आणि या बॉलला आपण पाहिलं तर एक सिंगल मिळेल. 7 धावा फलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना सध्या आपण पाहतोय. अगदी सेमी फायनल नंबर 1 एका बाजूला BDCC आणि दुसऱ्या बाजूला VNDA. काय शॉट खेचलाय, जबरदस्त शॉट, गुड शॉट. जिथे मिथिलेश यांचे प्रयत्न पाहायला मिळाले परंतु नाही पोहोचू शकले. बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर. वेन्यू सॉरी, वेन्यूची. हॅलो हॅलो हॅलो. यावेळेला शॉर्ट पिच बॉल अगदी वेट अँड वॉच करून खेळले होते. काही कमालीचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी डीप मध्ये अगदी बॉलला आतमध्ये फेकलं गेलं, स्वतः बाहेर गेले. षटकार वाचवला आपल्या संघासाठी आणि खूप चांगली साथ दिली दक्ष या गोलंदाजाला. एक चांगली मॅच पाहायला मिळेल यामध्ये काही शंका नाहीये. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. नक्कीच इथे 4 धावा सेव्ह केल्या. तर गाडीची चावी हरवली आहे. कोणाला मिळाली तर आपण प्लीज जमा करा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये किंवा डॉक्टर वाघ सरांकडे आपण सुपूर्द करू शकता. यावेळेला चांगली बॉलिंग बघा. अगदी 2 ते 4 पावलांचा रनअप आहे, ज्यांच्याकडे अचूक टप्पा आहे आणि त्या जोरावरती सध्या तो बॅटरला थांबवतोय. यावेळेला बॉलला पाहिलं तर थोडासा बाहेर निघेल बॉल आणि यस, गुड डिसिजन. वाईट बॉल होता. वाईट बॉल पाहायला मिळतोय. अगदी आपण घड्याळात पाहिलं तर 4:50 झालेत परंतु क्रिकेटचा थरार हा मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आपण पाहतोय. सेमी फायनल नंबर 1. यावेळेला बॅटची एज आणि बॉल मात्र निघून जाईल वेगाने. अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये जिथे बॉलला फील्ड करतील. बॅटरला धावा देखील मिळतील. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 16 या आकड्यावरती. सध्या सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं कारण उमेर खान लवकर बाद झाला. त्यानंतर खूप मोठी जिम्मेदारी आली ती म्हणजे हसन आणि नजम या दोन्ही बॅटरकडे. सध्या स्कोरकार्डला चालू ठेवण्याचं काम करत आहेत कारण समोर एक मोठा गोलंदाज आहे. एक अष्टपैलू विथ द बॅट विथ द बॉल ज्यांनी खूप चांगली कामगिरी केलंय. त्याच्या विरोधामध्ये हा षटकार खेचण्याचा प्रयत्न होता. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. झेल मात्र सुटला गेला. स्वतःवरती नाराज परंतु क्रिकेटचं मैदान आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये या गोष्टी आपण कित्येक वेळा पाहत असतो. कोणताच फिल्डर अगदी जाणून बुजून झेल सोडत नाहीये. झेल सुटतात. आता आपण स्कोरकार्डचा विचार केला तर 18 धावा फलकावरती. तिथे सिंगल डबलला सध्या प्राधान्य देत आहेत. चांगलं क्रिकेट सध्या पाहायला मिळतं कारण दोन्ही बॅटरला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की 4 षटकामध्ये 45 ते 50 पर्यंत पोहोचावं लागेल कारण समोरचा एक मोठा संघ आहे. VNDA मोठा संघ आहे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एकही गडी न गमावता सामना जिंकला गेला. अगदी फैजल आणि दक्ष यांची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली जिथे सिंगल डबल चौकार आणि षटकार पाहायला मिळाले. सध्या आपण पाहिलं तर 2 षटकं कंप्लीट आणि 9च्या सरासरीने 18 धावा फलकावरती आहेत. म्हणजेच येणारे 12 बॉल आहेत. अगदी खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. फैजल या खेळाडूंनी खूप इम्प्रेस केलंय आणि आता 3ऱ्या षटकातील पहिला बॉल फेकण्यासाठी तयार आहेत. ओव्हर द विकेटनी पहिला बॉल 3ऱ्या षटकातील. यावेळेला आडव्या बॅटनी प्रॉपरली टायमिंग आहे का? येस, सिक्सर.
अगदी खूप चांगल्या प्रकारे कॅप्चर करत आहेत आमचे कॅमेरामॅन, त्यांचं कौतुक करावं लागेल. अगदी खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते त्यांची. याही वेळेला फुलटोस बॉल, पुन्हा एकदा मस्तकाला मिळेल दस्तक. चेंडू नाही थांबणार, निघून जाईल मैदानाच्या बाहेर 6 धावांकरिता. षटकार, कमॉन डीजे. सध्या हसन अगदी चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. ज्या वेळेला पूर्णपणे शफल झाले होते, शॉर्ट पिच बॉल वेट अँड वॉच करून खूप चांगल्या प्रकारे एलिव्हेशन बनवलं. त्यानंतर या बॉलला पाठवून दिलं मैदानाच्या बाहेर, बरोबर लॉंग लेग रिझन मध्ये. चौकार, 4. षटकार आणि एक चौकार आपण वैयक्तिक पाहिलं ना तर तब्बल 18 या धावसंख्येवरती खेळतोय. सध्या खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. जिथे खराब सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना हसन आणि नजम ही जोडी आपण पाहतोय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, हौसलों से उडान होती है. याही वेळेला आपण पाहिलं तर लो फुलटोस बॉल अगदी पायावर जाऊन आदळतोय. या बॉलवर मिळेल एक सिंगल आणि सिंगलनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 35 या आकड्यावरती. सध्या चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय कमबॅक करत असताना. आणि फैजलच्या विरोधामध्ये सध्या खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फैजल एक चांगला बॉलर आहे, यामध्ये काहीच डाऊट दुमत नाहीये, परंतु हसन देखील कमी नाहीत मित्रांनो. यावेळेला ऑन साईडला खेळले आहेत. डीपचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने पुढे आला होता. बॉल उचलतील, फेकतील आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक सिंगल मिळेल. 36 धावा फळकावरती. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आणि दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. सध्या ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतोय तो म्हणजे हसन. या वेळेला पूर्णपणे पाहिलं, निहाळलं आणि बाकीचं काम आमचे स्टारकास्ट पंच पूर्ण करत आहेत. अगदी इव्हिनिंग वॉक करत असताना आमचे पंच धीरज पाटील खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते अगदी पंचांच्या माध्यमातून. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी खूप लवकर ओळखलं आणि ओळखलं त्यानंतर शॉटला खेचलं, चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. डीजे थँक्यू. तर फैजलच्या विरोधामध्ये हल्ले चढवले गेले. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, त्यानंतर चौकार, सिंगल सिंगल, त्यानंतर चौकार, म्हणजेच खरपूस समाचार घेतला गेला. आणि स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 41 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जिथे उमेर खान बाद झाला, आता हरकत नाहीये कारण सध्या हसन आणि नजम खूप चांगली कामगिरी करत आहेत. याही वेळेला आडव्या पट्टी खेळले आहेत बरोबर ऑन साईडला, जिथे बॉलला फील्ड करतील. थोडस फंबल पाहायला मिळालं, जास्त घाई पाहायला मिळते. एक सिंगल परिपूर्ण केली गेली. तर शेवटचं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर आपण सिंगल आडी आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग कडे हसन. या वेळेला पाहिलं तर यस व्हाईट बॉल. थोडस प्रेशर असेल नक्कीच कारण एक स्टेट बॅटर आहे. और इस तरह से एक फिर से वाइड गेंद इस ओवर की आखिरी
पहली गेंद थी, वाइड करार दिया गया। 6 रनों के साथ मजाक नहीं। अरे बाप रे। आज बीडीसीसी के पास सिर्फ 10 फील्डर हैं। 11वां फील्डर जुनेद, वो एक एक्स्ट्रा फील्डर है, स्क्वाड में नहीं है, स्क्वाड में नाम भी नहीं था, लेकिन 10 फील्डर की वजह हम 11 फील्डर जो जुनेद है उसको हम लेकर फील्डिंग कर रहे हैं। तो धन्यवाद टीम नाला सुपारा इस चीज़ के लिए कि आपने हमारे साथ कोऑपरेट किया। बहुत बहुत शुक्रिया आपका। नजम ने खेल दिया है, गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जा रही है, 6 रनों का छक्का। अब खामोश। हेलो हेलो। आवा 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 राजा, आवा आवा राजा, करेजा में समाजा। ये भैया के हो? हे दर्जी सीधा चलिया हमार कमरिया बंद कई के। डॉक्टर चंद्रकांत 1 नंबर फील्डिंग, 101 रुपयाचं बक्षीस देणं घोषित. जोरदार फटका आणि डॉक्टर शुभम बॉलच्या मागे आहे. डॉक्टर शुभम, काय सुंदर थ्रो तुमचा, अप्रतिम थ्रो. कदाचित रनआउट होतील का असं वाटतोय, आणि रनआउटची बक्षीस डॉक्टर शुभम यांना. यांचा थ्रो अप्रतिम थ्रो, आणि काय झेप तिकडे घेतली डॉक्टर दिनेश. डॉक्टर यय्या 420. बॉलच्या मागे डॉक्टर फैजल, काय सुंदर थ्रो त्यांचा, अप्रतिम. कदाचित धर्मेंद्र आउट करतील असं वाटतोय. हंपायरचा इशाराचा वाट पाहतो आपण तिकडे, कदाचित अतिरिक्त धाव होण्याचा चान्सेस. आणि थर्ड हंपायरचा निर्णय घेतलाय, हा तर नक्कीच रनआउट आहे. पण याच्या अगोदरचा रन रेट होता, हंपायरने 2 रन झाले. तिसऱ्यावर हंपायरने थर्ड हंपायरचा निर्णय घेतलाय. हंपायर ने रनआउट का अपील लिया वहां. हाँ, तो 2 ओवर कंप्लीट के बाद थर्ड ओवर रनआउट हो गया तो सिर्फ आपको 2 रन ही मिलेंगे. तीन रन. ओके, 3 रन.
हा नॉकआउट मॅच आहे, कंपल्सरी चेज आहे. अजित तलवार बॅट्समॅन बॉलर, फैजल आणि धर्मेंद्र अजित तलवार, अजित तलवार, हा अजित 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 तलवार, आडनाव कलवार आहे. आणि बॅट्समॅन फैजल आणि धर्मेंद्र. स्ट्राईकवर फैजल, ऑन स्ट्राईकवर धर्मेंद्र. वेलकम बॅक. फैजल, धर्मेंद्र. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गुड इव्हिनिंग. अगदी संध्याकाळचं सत्र, पहिला सेमीफायनल, पहिलं षटक आणि पहिल्या बॉलवरती पहिला षटकार. गुड शॉट. My patience is waning. Is this entertaining? My patience is waning. Is this और अभी तो रुको, थँक यू. तर फैजल यांच्या विरोधामध्ये देखील धावा आल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. आता रिव्हेंज फैजल नक्कीच घेतील. पहिल्या बॉलवर आपण षटकार पाहिला, ज्यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय संपर्क होत नाहीये. आणि दुसरा बॉल आपण जर पाहिला तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. तिसरा बॉल पहिल्या षटकातील, यावेळेला जबरदस्त वन बाउन्स चौकार. गुड शॉट. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. गलिया बलिया झूमे मुसीबत झूमे अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या पाहायला मिळते फैजल यांच्या बॅटमधून. यावेळेला चांगला बॉल, अगदी बॅटची एज आणि विकेटच्या पाठीमागे बॉलला फील्ड करतील. एक सिंगल मिळेल. आता स्ट्राईक रोटेड, हे देखील आवश्यक आहे. 4 बॉल आणि यामध्ये एक षटकार, एक चौकार, एक डॉट आणि एक सिंगल, अशा प्रकारे 4 बॉलमध्ये 11 धावा सध्या फळकावरती आहेत. तब्बल 24 बॉलमध्ये 55 धावेचं खडतर लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. आणि या मैदानामध्ये आपण याआधी देखील पाहिलंय 59 धावा देखील चेस झालेल्या होत्या. यावेळेला बरोबर स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळायचं होतं. यस पंच आकाजी मांगेला यांचे 2 हात समांतर रेषेत अगदी इव्हिनिंग वॉक करत असताना आकाजी मांगेला सर वाईट बॉल आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. ज्यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला या बॉलला, जिथे बॉलला फील्ड करतील जर्सी नंबर 18 परिधान करणारे हसन, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. उमेर खान लवकर बाद झाल्यानंतर हसन यांनी स्कोर कार्डला मात्र आकार दिला आणि 4 षटकामध्ये 55 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. यामध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली हसन यांच्या माध्यमातून. यावेळेला गुड शॉट, जबरदस्त, काय टक्करच आवाज आला. फ्लॅट 6 सिक्सर. गुड शॉट. डीजे संकेत. अरे कैसे आए कोरी समर वहां क्या था, चौका है छक्का था? चौका. ओके ओके. तर नक्कीच चौकार पाहायला मिळतोय, परंतु काय शॉट पाहायला मिळाला. खूप लवकर बॉलला ओळखलं, त्यानंतर स्वीप केलं बॉलला आणि फ्लॅट शॉट पाहायला मिळाला, जिथे 1 बाउन्स बॉल मात्र ट्रॅव्हल झाला मैदानाच्या बाहेर 4 धावांकरिता. आणि आपण या 4नी धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 19 धावा फळकावरती. आणि पहिलं षटक अगदी राहिलं ते म्हणजे फैजल यांनी धर्मेंद्र यांच्या नावावरती.
म्हणजेच खूप चांगला पाठलाग सध्या पाहायला मिळतोय 55 या धावसंख्येचा. कारण संध्याकाळचं सत्र, परंतु धावांची भूक न मिटणारे हे सर्व खेळाडू. आता दक्ष मात्र समोर असतील, ज्यांच्याकडे क्षमता आहे. मागच्या सामन्याचे हिरो यावेळेला सरळ बॅटे खेळले होते. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करतील. धाव मिळणार नाहीये. 55 धावेचा पाठलाग आणि त्यापैकी पहिल्या षटकात तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज आपण पाहिलं तर जावेद गोलंदाजी ट्रॅकवर, म्हणजेच जावेद आणि दुसऱ्या बाजूला धर्मेंदर, हे बॅटल देखील खूप रंगणार आहे. डावखुरा बॉलर जावेद यावेळेला कार्पेटला रोल करत बॉल मात्र निघून येईल डीपमध्ये, जिथे क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतील. मिडल एक सिंगल. खूप चांगलं क्रिकेट आपण आज सकाळपासून पाहतोय, प्रत्यक्ष अनुभवतोय आणि खूप काही आपण पाहिलं आज सकाळपासून. अगदी सर्व काही सिस्टमॅटिक पाहायला मिळते, सर्व काही सुरळीत आणि सुव्यवस्थित. लास्ट वाला बॉल चौका था. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि अभी रन बढ़ा ना. 18. तर 18 धावा फलकावरती. आणि आता समोर असेल तो म्हणजे फैजल. चांगला बॉल, परंतु थोडासा बाहेर निघाला गेला वाईड लाईनच्या. आणि या कारणास्तव आकाशजी मांगेला यांचे 2 हात समांतर रेषेत पाहायला मिळाले. वाईड बॉल म्हणजेच अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. आणि या एका धावेने संघटित धावसंख्या आपण तपासून पाहिली तर 20 या आकड्यावरती. सध्या एकही विकेट गेला नाहीये, ही एक जमेची बाजू आहे. या वेळेला फुलटोस बॉल, फटका फसलाय. झेल मात्र सुटला गेलाय डॉक्टर आलम यांच्या माध्यमातून. एक मोठ्या बॅटरला मोठं जीवदान मिळालंय. चांगले प्रयत्न केले गेले. इतका सोपा झेल नव्हता तो मित्रांनो. पहले ओवर में 16 था. अरे इधर है नसीम भाई. अरे क्या पूछते हो, आपको भी पता. अरे हाय इधर. 21 धावा फलकावरती. 21. 21 रन्स, 21 धावा फलकावरती. जावेद तयार. चांगला बॉल मात्र हाताळला गेला. अगदी मिडल स्टंपवरून बॉल मात्र बाहेर निघाला गेला, जिथे बॅटर मात्र पोहोचले गेले नाहीत. आणि चांगला बॉल पाहायला मिळतोय या वेळेला. सध्या 21 रन्स ऑन द बोर्ड. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, फैजल आणि दक्ष. या वेळेला फटका तर चांगला आहे. ओ माय गॉड, दोन्ही हात डोक्यावरती. याचा अनुमान तुम्ही लावू शकता की हा झेल अगदी खूप महाग पडला गेला. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा, आइला रे आइला, कार्तिका माइला है. थँक्यू डीजे. हसन यांच्या दोन्ही हात डोक्यावरती. झेल सुटला गेला, म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं. कारण त्या बॉलवर षटकार देखील पाहायला मिळाला मित्रांनो. एक मोठं जीवदान मिळालं गेलं. आज नशिबाची साथ पाहायला मिळते अगदी फैजलला आणि दक्ष या दोन्ही बॅटरला. सध्या मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. इथे आपण 2 षटकं पाहिली आणि या 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 27 धावा फलकावरती.